आपण थोडक्यात मी माझे विचार मांडतो। पुरवणी मागणीच्या डिमांडवर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यामध्ये 20 डिसेंबर 2024 ला एक जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र क्रमांक 144 अन्वये जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याचे कारण दाखवून धारूर तालुक्यातील 71 सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरवले। अध्यक्ष महोदय, पण परिस्थिती अशी आहे की काही सरपंचांनी त्यातल्या आणि सदस्यांनी 1 वर्षाच्या आत प्रमाणपत्र सादर केलेले होते। काहींनी प्रमाणपत्र सादर केले परंतु ते संबंधितांनी स्वीकारले नाही, तर काही जणांना जात वैधता पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र 1 वर्षानंतर दिले आणि या प्रकरणामध्ये त्यांनी ते सबमिट केलं। अध्यक्षांनी माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या धारूर तालुक्यातल्या सरपंच सदस्यांना अपात्र जे ठरवले, आता पुन्हा निवडणुकामुळे प्रचंड खर्च येईल, तर ज्यांना वैधता प्रमाणपत्र मिळालेले आहे त्यांना पुन्हा तिथं रिस्टोर करावं त्यांचे सदस्यत्व, अशी माझी अध्यक्ष महोदय शासनाला विनंती आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आपल्या ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची 45,000च्या वर संख्या आहे आणि इतकं तुटपुंज वेतन त्यांना मिळतं आणि म्हणून शासनाने अभय यावलकर जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आणि त्या समितीने अहवाल शासनाला दिलेला आहे। त्या समितीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी असा अभिप्राय दिलेला आहे, परंतु महाराष्ट्र शासन त्याकडे दुर्लक्ष करते। यावलकर समितीच्या शिफारशी लागू करून वेतन श्रेणी लागू करावी, तसेच त्यांचा किमान वेतनाचा 19 महिन्याचा फरक, किमान वेतन पण दिलेलं नाही, तो 19 महिन्याचा फरक देखील अध्यक्ष महोदय तातडीने द्यावा अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायती जर व्यवस्थित चालल्या तरच लोकांची सेवा होईल। जसं महापालिकेला नगरपालिकेला आपण महत्त्व देतो तसं ग्रामपंचायतीतल्या ह्या कर्मचाऱ्यांची काळजी तेवढीच शासनाने घ्यावी अशी माझी शासनाला विनंती आहे। अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभागात उपसा सिंचन योजनांमध्ये सहकारी पाणी पुरवठा संस्थांना वीज दर सवलत दिली जाते। सदरची मुदत 30 मार्च 2025 रोजी संपत आहे। वीज दर सवलत लागू न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या दराने बिल आकारणी केली जाते आणि मग अध्यक्ष महोदय ते सदर पाणी पुरवठा संस्थांना ते परवडणार नाही। त्यामुळे वीज दर सवलतीला तात्काळ शासनाने मुदतवाढ द्यावी अशी राज्य सरकारला माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो। अध्यक्ष महोदय, शिक्षक, शिक्षकेतर, नगर परिषद, पंचायत कर्मचारी समन्वय समितीने शासनाकडे काही मागण्या केलेल्या आहेत वित्त विभागाकडे। यातील काही प्रमुख मागण्या ज्यावर शासनाने विचार केला पाहिजे अशी शासनाला माझी विनंती आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावे। खुल्लर समितीचा अहवाल प्रसिद्ध करावा। PFRDA कायदा रद्द करावा व फंड मॅनेजरकडे संचित असलेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी। तसेच EPS 95 नुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी। सार्वजनिक उद्योगाची खाजगीकरण रद्द करावे, सरकारी विभागाचे संकोचीकरण थांबावे वगैरे अशा मागण्या आहेत। किंवा कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना देखील सर्व हॉस्पिटलमध्ये आणि सरकारी निवृत्ती वेतनधारकांना कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी। सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाहीचा वेग वाढवावा। चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी शासनाने उठवावी। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भात 1981च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करावी अशी देखील मागणी मी अध्यक्ष महोदय वित्त विभागाकडे करतो। अध्यक्ष महोदय, देशाच्या अन्य राज्यांमध्ये त्यांच्या औद्योगिक धोरणामध्ये प्रायव्हेट प्लग अँड प्ले इंडस्ट्रियल पार्कचा समावेश केला आहे, त्यामुळे त्या भागात नवीन रोजगार देशातल्या अन्य राज्यात तयार झालेले आहेत। महाराष्ट्रातल्या काही खाजगी कंपन्यांनी खाजगी इंडस्ट्रियल पार्क विकसित केलेले आहेत। उदाहरणार्थ लोढा इंडस्ट्रियल पार्क नवी मुंबई, हिरानंदानी इंडस्ट्रियल पार्क पुणे, चोरडिया इंडस्ट्रियल पार्क शिरवळ, प्राईम इंडस्ट्रियल पार्क कोल्हापूर, संजय घोडावत इंडस्ट्रियल पार्क कोल्हापूर। त्यामुळे त्या ठिकाणी नवी संधी तिथल्या त्या भागातल्या लोकांना मिळायला लागलेली आहे।
अध्यक्ष महोदय 25-26 मध्ये नवीन औद्योगिक धोरणामध्ये मार्च मध्ये जे आपण नवीन होणारं धोरण आहे त्यात या खाजगी इंडस्ट्रियल पार्कलाही प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून फक्त एमआयडीसी करते, एमआयडीसी करणार, लँड ॲक्विजिशन हे परस्पर लोक करतायत. ही मुक्त चळवळ ऍक्टिव्हिटी महाराष्ट्रात करण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी त्यांच्या नव्या धोरणात. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मुंबई याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये जवळपास 3400 साधन व्यक्तींची आणि आमच्या सांगली जिल्ह्यात 100 साधन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. परंतु त्यांना वर्षातून 2-3 महिनेच काम करून दिले जाते. त्यांना नियमित काम देण्यात यावे. त्यांचा अपघात झाल्यावर त्यांच्या वारसांना विमा संरक्षण द्यावे ही मागणी या निमित्तानं करतो. आणि शेवटी जाता जाता अध्यक्ष महोदय, सरकारने आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक योजना सुशिक्षित बेकार तरुणांच्यासाठी काढली. 8,000 10,000 त्यांना देतो म्हणून सरकारने सांगितलं आणि 10 लाख लोकांना मुलांना मुलींना काम करायची संधी द्यायचं ठरलेलं. पण सरकारने 1,32,000 का काहीतरी संख्येला 8 आणि 10,000 रुपये दिले. निवडणूक होण्याच्या आधी ही अतिशय अभिनव योजना काढण्यात आली. आणि अध्यक्ष महोदय, आता ते उपोषणाला मध्ये धरणं धरून ते आझाद मैदानात बसलेले होते आणि त्यांची मागणी एवढीच होती की आम्हाला आश्वासन काय होतं, माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि आत्ताचे मुख्यमंत्री महोदय आणि लोढाजी या तिघांचे त्यांनी बाईट दाखवले मला. त्यामध्ये त्यांचं व्हिडिओ आहेत की आपल्याला ही अभिनव योजना आम्ही लागू केलेली आहे, 11 महिन्याचा कालावधी झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही कायम करू. त्यामुळे ती इथं येऊन बसलेले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी तर घोषणा केलेली आहे की 5 महिने झाले आहेत, आणखीन 6 महिने त्यांना मुदतवाढ देऊ, 11 महिने झाल्यावर आता कोणी मागणी करू नये. पण त्यांचा असा दावा आहे की आम्हाला त्यावेळी आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलेलं की आम्हाला तुम्ही 11 महिने झाले की तुम्ही कायम आम्ही तुम्हाला करू. तर माझाही विश्वास बसला नाही, असं कोणी आश्वासन देणार नाही. तर त्यांनी मला व्हिडिओज दाखवले की हे बघा, आणि तिघांचे व्हिडिओ आहेत, फडणवीस साहेबांचे आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि आपल्या लोढा साहेबांचे पण आहेत कि हम आपको कायम कर देंगे, आप चिंता मत करो, आप ये बड़ी स्कीम हमने महाराष्ट्र सरकार ने निकाली है. 10 लाख लोकांना रोजगार मिळणार म्हटल्यावर सगळे खुश झाले, आम्ही खुश झालो. पण आता ते इथे येऊन दारात बसलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आपली फसवणूक झाली, आपल्याला मोठं आश्वासन मिळालं, परंतु 1,32,000 मुलं महाराष्ट्रात मुलं मुली आहेत की ज्यांना आता आपण नोकरीला कायम होणार असं वाटत होतं. त्यांनी हाय त्या नोकऱ्या सोडल्या आणि इकडे नोकऱ्या घेतल्या. आज त्यांना निराशा पदरी आली आहे. त्याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा. मुख्यमंत्री महोदयांनी मात्र स्पष्ट सांगितलंय याचा कोणताही विचार करू नका, तुम्ही काही पुढे आग्रह करू नका. पण मला त्यांना भेटल्यावर मला असं वाटलं की थोडंसं त्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तेही लक्ष आपण द्यावं अशी विनंती करतो आणि मला बोलायची संधी दिली याबद्दल आपले आभार मानतो.